स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या उमेदवारांवरील ताण हा नेहमीच सगळीकडे चिंतेचा विषय ठरत असतो। परीक्षांसाठी रात्रंदिवस केलेली मेहनत, त्यानंतर निकाल जाहीर व्हायला लागणारा वेळ, प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी लागणारा विलंब अशा अनेक कारणांमुळे या उमेदवारांवर प्रचंड ताण असतो। देशात अनेक ठिकाणी उमेदवारांवरील अशा ताणामुळे विचित्र घटना कानावर येत असतात। मध्य प्रदेशात अवघ्या 20 वर्षांच्या तरुण मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या एका उमेदवाराचा सायलेंट अटॅकने मृत्यू झाला। राजा लोधी असं या उमेदवाराचं नाव आहे। राजा फक्त 20 वर्षांचा होता। कोचिंग क्लासमध्ये अभ्यास करत असताना अचानक डोकं दुखलं आणि तो बेशुद्ध पडला। उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। लहान वयात येणारा हार्ट अटॅक हा अलीकडे वैद्यकीय क्षेत्राला चिंतेत टाकणारा विषय ठरू पाहत आहे। काही वर्षांपूर्वी हार्ट अटॅक हा फक्त ज्येष्ठांचा आजार मानला जात असे। आता मात्र सर्रास हे आजार कमी वयातही होताना दिसून येतात। राजा लोधी हाही असाच एक दुर्दैवी तरुण ठरला आहे। मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी राजा कोचिंग क्लासला जात होता। बुधवारी नेहमीप्रमाणे राजा त्याच्या कोचिंग क्लासमध्ये पोहोचला आणि मित्रांबरोबर वर्गात बसला। त्यानंतर काही मिनिटांमध्येच राजाची मान खाली झुकली। त्याच्या मित्रांना काही कळायच्या आतच तो बाकावरून खाली कोसळला। कोचिंग क्लासमधल्या CCTV मध्ये हे दृश्य चित्रित झालेले दिसून आलं आहे। तब्येत बिघडल्याचं लक्षात आल्यानंतर मित्र आणि कोचिंग क्लासमधील शिक्षकांनी तातडीने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टरांनी त्याच्यावर त्वरित उपचार सुरू केले। त्याला ICU मध्येही दाखल केलं, पण त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी राजाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे। राजाचा मित्र सचिन आर्य म्हणाला, बाकावरून खाली पडल्यानंतर अवघ्या 7 मिनिटांत आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र त्याचा जीव वाचला नाही। त्याला सायलेंट अटॅक आल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। लोधी परिवारातील सदस्यांना राजाच्या मृत्यूमुळे तीव्र धक्का बसला आहे। त्याचा मोठा भाऊ मोबाईल रिपेअरिंगचं काम करतो, तर वडील PHE विभागात कार्यरत आहेत। पतंग पकडताना 2 भाऊ कालव्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत नागरिकांच्या सतर्कतेने मोठा भाऊ तोडक्यात बचावला, तर दुसरा बुडाला। ही खळबळजनक घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे घडली। दयाशंकर अवधेश प्रजापती वय वर्ष 8 असे बुडालेल्या, तर कैलाश वय वर्ष 12 असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दोघेही महादुला परिसरात पतंग उडवित होते। त्यांची पतंग कापली, त्यामुळे ती कोराडी ऊर्जा प्रकल्पाजवळील कालव्यात पडली। तिला पकडण्यासाठी दयाशंकरने कालव्यात उडी घेतली। पाण्याच्या प्रवाहाने तो व्हायला लागला। त्याला वाचवण्यासाठी कैलासनेही नदीत उडी मारली। नागरिकांना तो दिसला। नागरिकांनी धाव घेत कैलासला बाहेर काढले। लहान भाऊ वाहून गेल्याचे त्याने नागरिकांना सांगितले। एका नागरिकाने कोराडी पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला। दयाशंकरचा शोध घेण्यासाठी पट्टीचे पोहणारे जगदीश खरे आणि अनिल यांना बोलवण्यात आले। दोघांनी 4 किलोमीटर पर्यंत दयाशंकरचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही। रात्र झाल्याने शोध थांबवण्यात आला। काल गुरुवारी त्याचा पुन्हा शोध घेण्यात आला। दयाशंकर हा 3ऱ्या वर्गात शिकत असून त्याचे वडील मडके आणि दिवे बनवण्याचे काम करतात। कैलास हा 7व्या वर्गात शिकतो। या घटनेने प्रजापती कुटुंब जबर धक्क्यात आहे।